जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाचं असलेलं ते म्हणजे फार्मर आयडी नंबर. तर आता या फार्मर आयडीचं महत्त्व अजूनही वाढलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये आता भर अशी पडलेली आहे की इथून पुढे आता महा-डी-बी-टी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असताना जे 7/12 आणि 8 वापरत होते, आता त्यांची गरज लागणार नाहीये. कारण की आता इथून पुढे फक्त तुम्हाला फार्मर आयडी नंबर टाकला की तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. कारण की फार्मर आयडी तुम्ही काढते वेळी, प्रोफाइल क्रिएट करते वेळी तिथं तुमचे सर्व शेती संबंधी माहिती अपलोड केलेली असते. 7/12 नंबर, 8 नंबर असतो. त्याच्यामुळे आता हे परत अपलोड करायची गरज नाहीये. 7/12 आणि 8 ची गरज लागणार नाही आणि तुम्ही बघू शकता कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थी निवड महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येते. आणि यंदापासून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कडून जो फार्मर आयडी नंबर दिला जात होता तो आता कंपल्सरी करण्यात आलेला होता. त्यामुळेच आता महा-डी-बी-टी पोर्टलवर शेतकरी नोंदणी या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून करीत आहेत. आणि लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सुद्धा दिले जाते त्या योजनेअंतर्गत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या घटकासाठी फॉर्म भरलेला असतो महा-डी-बी-टीवर त्यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी दिला जातो सहाय्यक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत. तर या अर्जाची त्यांनी छाननी केली जाते. मात्र आता ही छाननी करताना जर 7/12 किंवा 8 हे जर नसेल तुम्ही अपलोड केलं तरी ते रिजेक्ट केलं जाणार नाही यापुढे. म्हणजे आता तुम्हाला सहजरित्या सांगायला गेलं तर ही छाननी करताना अर्जांची शेतकऱ्यांच्या 7/12, 8 उतारा व आधार क्रमांक ही कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे क्षेत्रीय स्तरावरून त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून माघारी पाठवले जात होते. पण आता कसं आहे की लाभार्थी फार्मर आयडी काढते वेळेस आपण आधार नंबर त्यासोबतच 7/12, 8 याची नोंद केलेली असते. त्याच्यामुळे आता या घटकांची गरज लागणार नाही यापुढे. अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि कृषी आयुक्तांनी निर्देश सुद्धा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. या योजनेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येत असल्याने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं जे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. आणि यासोबत आता ॲग्रीस्टॅग कडून जो फार्मर आयडी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं जात आहे त्याचं आता आणखीन महत्त्व वाढलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. कृषी विभागाच्या संबंधित योजनेचा लाभ घेताना सर्वात महत्त्वाचा जो नंबर म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे फार्मर आयडी. कुठल्याही योजनेचा तुम्हाला प्रत्यक्ष लाभ किंवा मानधन पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं अपडेट असं या व्हिडिओमार्फत देण्यात आलेलं आहे. धन्यवाद.